नमस्कार मित्रांनो. लिखाण कसं करावं हे या माझ्या व्हिडिओला आपण सगळ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपले मनापासून आभार. लोकांचे काही वेगवेगळे प्रश्न आले. काही लोकांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही दिलेली माहिती आवडली आणि ती सोप्या आणि साध्या भाषेमध्ये आहे असं त्यांचं मत आहे. पण काहींचं म्हणणं असं आलं की लिखाणाचे जे प्रकार असतात तर हे प्रकार तुम्ही आणखी चांगल्या सोप्या पद्धतीने आम्हाला समजावून सांगितलं तर बरं होईल. म्हणून मी आज थोडासा एक प्रयत्न करतो तुम्हाला समजावून सांगण्याचा. बऱ्याचदा काय असतं की लघुकथा, कादंबरी आणि पटकथा या तीन गोष्टीबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असतात. आता लघुकथा काय असते आणि कादंबरी काय असते आणि पटकथा नेमकं काय, या तिन्ही गोष्टींना समजून घेण्यासाठी आपण पहिलं लघुकथा समजून घेऊया. आता कथेमध्ये एक गोष्ट घडलेली असते. जसं तुम्हाला सांगतो की कथेचा नायक एक बिझनेसमॅन आहे. तो मुंबईहून पुण्याला जायला निघाला आहे आणि तो बसमध्ये बसला आहे. बसमधून बाहेर तो खिडकीतून बघतो आहे आणि या 3-4 तासाच्या प्रवासामध्ये त्याला त्याच्या आयुष्याच्या बऱ्याचशा घटना आढळतात आणि त्या घटनेच्या माध्यमातून आपण काही गोष्टी सांगून जातो आणि त्यातून एक चांगला मॅसेज दिला जातो किंवा त्या व्यक्तीबद्दल, त्या कथानायकाबद्दल आपल्या मनामध्ये अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात की हा माणूस कसा जगला असावा, या माणसाचं पुढे काय झालं असावं. तर अशा एका प्रसंगावरून अनेक गोष्टी सांगण्याचा जो प्रयत्न आहे तो लघुकथेमध्ये केला जातो. आता हीच जर आपण कादंबरी लिहायचा विचार केला तर नायक तोच असतो. आपल्या लक्षात येण्यासाठी किंवा आपल्याला सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण नायक तोच ठेवूया. तोच नायक मुंबईहून पुण्याला निघाला आहे. मग आता ही कादंबरी आहे. ती कादंबरी ही दीर्घकथा असते. म्हणजे लघुकथेमध्ये काही मर्यादा पडतात पण कादंबरीमध्ये तशा मर्यादा नसतात. त्यामुळे मग कादंबरीमध्ये त्या नायकाचं भूतकाळ, त्याचा वर्तमान काळ आणि त्याचा काही अंशी भविष्यकाळामध्ये तो काय करणार आहे, त्याचं विचारचक्र जे आहे ते विचारचक्रही आपल्याला मांडता येईल. उदाहरणार्थ तो नायक रेल्वेमध्ये बसला आहे आणि तो विचार करतो की आता आणखी 2 महिन्याने आपल्याला पन्नासावं लागेल. मग त्यानंतर आपल्याला काय काय गोष्टी करायच्यात. आपलं फॅमिलीमध्ये काही गोष्टी आहेत. मुलांची लग्न करायची किंवा अशा अनेक गोष्टी असू शकतील. फायनान्शियल त्याला स्टॅबिलिटी आहे का, स्थिरता आहे का. स्थिरता नसेल तर ती स्थिरता येण्यासाठी काय करावं लागणार आहे. हे सगळ्या गोष्टी जो आहे तो विचाराच्या माध्यमातून भविष्य आपल्याला सांगत जातो. आता वर्तमानामध्ये तो ज्या गोष्टी करतो, वर्तमानामध्ये काय असतं, वर्तमान काळ रेखाटण्यासाठी आपल्याला तो कुठे बसला आहे, कुठे चालला आहे, त्याचं ठिकाण, त्याच्या सभोवताली असणाऱ्या गोष्टी याचं चित्रण आपल्याला उभं करावं लागतं. म्हणजे आता लक्षात घ्या की तो जर रेल्वे स्टेशनवरती उभा असेल तर ते रेल्वे स्टेशन आपल्याला मांडता आलं पाहिजे. तो बसस्टॉपवरती असेल, बसस्टॉपचा परिसर, किंवा तो एका हॉटेलमध्ये बसला आहे. साधी गोष्ट घ्या. तो हॉटेल कुठल्या दर्जाचं आहे, ते 5 स्टार आहे की साधं आहे का उडुपीचं हॉटेल आहे. तर हे तुम्हाला त्या
वर्णन जे करतो आपण त्या वर्णनाच्या माध्यमातून तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि त्यामुळे काय होतं की कादंबरी वाचताना जो वाचक आहे तो तुमच्यासोबत चाललेला असतो, तुमच्यासोबतच असतो तो. त्यामुळे तुम्ही कुठे बसलाय, म्हणजे उदाहरणार्थ मीच कथेचा नायक आहे, तर मी एका समुद्राच्या काठावर बसलेला आहे, तर समुद्रकाठचा जो आवाज आहे तो मला मांडता आला पाहिजे. परत माझ्या बाजूला जे पलीकडे बसलेले जोडपं आहे त्यांचे काही गोष्टी चाललेल्या आहेत, तर त्या गोष्टी आपल्याला मांडता आल्या पाहिजेत. कारण मला कथेच्या नायकाला जे जे दिसतं ते लेखकाला दिसलं पाहिजे, किंवा लेखकाला जे दिसतं तेच कथेच्या नायकाला दिसतं. कदाचित काही गोष्टी अशा असतात की ज्या कथेच्या नायकालाही दिसलेल्या नसतात, त्या लेखकाला दिसल्या पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ की कथेचा नायक समुद्राकडे पाहतोय, पण कोणतरी त्याच्या पाठीमागे सुरा घेऊन उभा आहे हे लेखकाला माहीत असतं. म्हणजे लेखक हा निर्माता असतो, ते सृष्टी निर्माता असतो. तर या सृष्टी निर्मात्याला सगळ्याच गोष्टीची जाणीव असली पाहिजे. आणि ही जाणीव मला वाटतं की कथेच्या माध्यमातून, कादंबरीच्या माध्यमातून करताना त्याला वर्णन करावं लागतं सगळ्या गोष्टीचं. जोपर्यंत ते चित्र डोळ्यासमोर उभा होत नाही तोपर्यंत जो वाचक आहे तो असा त्या कथेमध्ये गुंतत नाही आहे. कथेमध्ये वाचकाला गुंतवून टाकायचं, खिळून टाकायचं जे कौशल्य आहे ते लेखकाकडे असलं पाहिजे, तर तो खरा लेखक. तर ते एक आहे. म्हणजे सभोवतालची परिस्थिती, परत तो काय विचार करतो हे मांडता आलं पाहिजे. आणि असं करून घटना ज्या घडत जातात ना त्या घटनेचा संबंधही त्याला लावता आला पाहिजे. म्हणजे बघा, आता एखाद्या माणसाचं काही गोष्टी मांडल्या आपण, एक रमेश हा प्लॅटफॉर्मवरती बसलेला आहे, हा प्रसंग आपण उभा केला, आणि लगेच दुसरा प्रसंग मीना ही अंगणात बसून पाहुण्याची वाट बघते. आता मीना आणि रमेश याचा संबंध जोपर्यंत आपण लावत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला अर्थ प्राप्त होत नाही. म्हणजे जे मुख्य पात्र असतं कथेचं, त्या मुख्य पात्राशी संबंधित अनेक पात्र असतात, आणि त्या पात्राचं नातं जे आहे ते आपल्याला स्पष्ट करावं लागतं. त्याशिवाय ती गोष्ट आपल्या डोळ्यासमोर सुस्पष्टपणे खुलत नाही. नाहीतर मग असं होतं ना की अनेक गोष्टी घडत आहेत पण त्याचा कुणाचाही काही संबंध नाही, कुठल्याही गोष्टीशी काही संबंध नाही. मग अशी गोष्ट वाचक कशाला वाचेल? तो तर म्हणेल की यार हे तर काहीच गडबड आहे, सगळं काही कळत नाही, काय नेमकं लेखकाला काय म्हणायचं हे कळत नाही आहे. तर त्यामुळे कथानायक, त्याच्या सोबत असणारी पात्र, त्याच्याशी संबंधित असणारी पात्र, प्रायमरी सेकंडरी असं पण होऊ शकतं. म्हणजे नायक आहे, नायकाची प्रेयसी ही प्रायमरी झाली, त्याच्या जवळची झाली, पण नायकाचा मित्र, जवळचा मित्र आणि खूप लांबचा मित्र, नायकाचा बिझनेस पार्टनर, नायकाला जे काही व्यवहार करायचे आहे ती एक मोठी कंपनी आहे, त्या कंपनीचे जे लोक आहेत, त्याचा मॅनेजर जो आहे तो पण कथेचा भाग असतोच, पण तो डायरेक्ट नायकाशी संबंधित नसतो, पण तो त्या कथेचा भाग असतो. म्हणजे हे सगळं जे सिनरिओ आहे हे तुम्हाला कादंबरीच्या माध्यमातून मांडता आलं पाहिजे. आता कादंबरीला सुरुवात असते, मध्य असतो आणि शेवट असतो. आता सुरुवात अशी असायला पाहिजे की तुम्हाला खिळून ठेवता आलं पाहिजे लेखकाला. म्हणजे उदाहरणार्थ की कडाक्याची थंडी पडली होती, पाऊस मुसळधार पडत होता, ऊन रखरखत होतं. हे असं म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी येतात, दिसतं आपल्याला की अरे हे सगळं आहे. मग अशा वेळेस तो जो नायक आहे किंवा ती जी घटना घडते, म्हणजे उदाहरणार्थ कडाक्याची थंडी पडलेली असते आणि एक माणूस अतिशय वेगाने गाडी चालवतो आहे आणि त्या गाडीचा अपघात होतो, हा सुरुवात आहे. लोकांना प्रश्न पडतो की अरे अपघात कुणाचा झाला, काय होणार पुढे, कसं आहे, हे ठीक आहे. किंवा ती रात्री उठली आणि
चालायला लागली, वाट फुटेल तिकडे चालायला लागली. अरे काय नेमकं कोण आहे, कशासाठी चालते? तर ही एक जी ज्याला आपण पकडून पकडून ठेवणारी सुरुवात जी आहे ना, ही जर लेखकाने केली तर ती मला वाटतं की वाचकांना जास्त अट्रॅक्ट करते, वाचकांना ते आवडतं. आणि दुसरी जी गोष्ट आहे की कथा नुसती सुरुवात चांगली केली आणि पुढे सगळं काय म्हणू आपण त्याला, काहीतरी त्याला चव नाही, म्हणजे साधारण गोष्टी घडत जातात. तर साधारण गोष्टी घडत गेल्या तर ते तिथेही वाचकाला कंटाळा येतो. मग ती जी घडलेली घटना आहे त्या घटनेला धरून गोष्टी काय काय घडत गेलेल्या आहेत, वाचकाची अशी क्युरिओसिटी अशी वाढत गेली पाहिजे. आणि मग कुठेतरी एका ठिकाणी प्रचंड मोठा संघर्ष होतो. म्हणजे जसं मी म्हटलं की सुरुवात खिळून ठेवणारी, मध्यंतरीपर्यंत त्याला माणसाला थोडंसं वाटलं पाहिजे की त्याला थोडासा वेळ विचार करायला द्यायचा. म्हणून 1-2 कादंबरीची प्रकरणं जी असतात ती थोडी शांत पण असतात. म्हणजे त्यामध्ये थोडासा निचरा केला जातो काही गोष्टीचा की काय नेमकं आतापर्यंत जे घडत गेलं आहे त्याचा अर्थ काय, त्याचा संदर्भ काय, हा सगळा त्या प्रकरणामध्ये येतो. त्याच्यानंतर मग तो संघर्ष आणखी तीव्र होतो आणि आणखी तीव्र झालेला संघर्ष मग ते शेवटी त्याचं सोल्युशन्स किंवा त्याचा जो काही निकाल लागतो आणि त्या निकालातून मग परिणाम जो होतो तो परिणाम दाखवून कथेचा शेवट केला जातो. तर मित्रांनो, हे झालं लघुकथा आणि कादंबरी यातला काही फरक आणि काही गोष्टी. आता याला धरून तिसरी जी गोष्ट आहे ती तिसरी गोष्ट आहे की पटकथा. आता पटकथा आणि कादंबरी खरं पाहिलं तर याच्यामध्ये काही गोष्टीचं साम्य आहे. कारण एक चांगली जर कादंबरी असेल तर त्याची पटकथा लिहिणं सोपं जातं. कारण पटकथा म्हणजे रुपेरी पडद्यावरती जे आपल्याला दाखवायचं आहे त्या कथेचा आत्मा, जो मुख्य जो सेंट्रल पॉईंट आहे तो न हरवता ते सगळं मांडण्याची जी गोष्ट आहे ती असते पटकथा. त्यामुळे कादंबरीचे जे वर्णन आहेत त्या पटकथेमध्ये येतात. म्हणजे स्क्रीनवरती आपल्याला जे दिसतं ते दाखवणं म्हणजे पटकथा. म्हणजे लघुकथेमध्ये काही मर्यादा असतात, त्याचा एखादा एपिसोड होऊ शकतो, कादंबरीचे अनेक एपिसोड होऊ शकतात, त्यातून पूर्ण चित्रपट आपल्याला उभा करता येतो. आणि त्यातूनच पटकथा म्हणजे ज्या पडद्यावरती ज्या आपल्याला दाखवायच्या आहेत गोष्टी, त्या गोष्टी कॅमेऱ्याच्या थोडक्यामध्ये आणखी काय तर कॅमेऱ्याच्या अँगलमधून जर आपण ज्या गोष्टी मांडत गेलो ना तर ती पटकथा बनते. म्हणून लघुकथा, कादंबरी आणि पटकथा या 3 गोष्टी मला वाटतं की आपण आणखी चांगल्या पद्धतीने समजून घेऊया. मला वाटतं की पटकथेबद्दल या भागात आपण थोडंसं कमी बोललो, पण नेक्स्ट भाग जो आहे त्याच्यामध्ये पटकथेबद्दल आपण थोडं जास्त बोलूया. आणि तुम्ही माझं हे चॅनल बघता, तुम्हाला आवडतं याचा मला खूप आनंद वाटतो आहे. आणि असं नाही की मला सगळ्या जगाचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. काही गोष्टी अशा असतात की तुमच्याकडूनही मला चांगल्या कळतात किंवा समजून घेता येतात. त्यामुळे तुम्ही थोडंसं माझ्याशी कमेंट करा, काही गोष्टी सांगा की अशा अशा गोष्टी आहेत सर आणि त्यामध्ये आणखी काही गोष्टी आम्हाला समजून घ्यायच्या आहेत किंवा आम्हाला कळलेल्या गोष्टी ह्या आहेत त्याच्यावरती तुम्ही बोला. तर अशा पद्धतीची एक चांगली सकारात्मक चर्चा जी आहे ती मला वाटतं की आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करू शकू. आता मी इथे थांबतो. आपण पुन्हा भेटूया. पण तुम्ही हे चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आवडलं तर लाईक करा. आणि फोन नंबर पण आहे माझा. तुम्हाला जर वाटलं एखाद्या वेळेस की काही गोष्टी बोलाव्या तर निश्चितपणे आपल्याला बोलता येईल, काही अडचण नाही. फक्त कधीकधी मी काही कामामध्ये गुंतलेला असतो त्यामुळे खूप जास्त वेळ बोलता येत नाही. तर याचं थोडंसं हे भान ठेवून मला वाटतं की आपण एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो. तर निश्चितपणे आपण पुढचा भाग आणखी इंटरेस्टिंग कसा होईल ते बघूया आणि भेटूया. आणि आणखी कुठला विषय तुम्हाला त्याच्यावरती ऐकायला आवडेल मला कृपया जरा कळवा. थँक्यू. भेटूया.